नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे कधीच मिळाले नाहीत का? नाव कापलं गेलं होतं का? आता सरकारने पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची संधी दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कोण अर्ज करू शकतो, अर्ज कसा करायचा, कोणाला पैसे नक्की मिळतील आणि कोणाची चूक झाली तर पैसे येणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही माहिती मिस करू नका. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना ह्या देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनेअंतर्गत दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. 3 हप्त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 अधिक 2,000 अधिक 2,000 आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 3 हप्त्यामध्ये 2,000 अधिक 2,000 अधिक 2,000 रुपये मिळतात. हे पैसे बी बियाणे, खत, मशागत, शेतीचा खर्च यासाठी दिले जातात. सरकारला लक्षात आले आहे की अनेक शेतकरी कागदपत्रांच्या चुका, वारस नोंद न झाल्यामुळे, KYC अपूर्ण असल्यामुळे, बँक खाते मिसमॅच असल्यामुळे PM किसान पासून वंचित राहिले होते. म्हणूनच आता नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे ज्यांना आजपर्यंत एकदाही पैसे मिळाले नाहीत किंवा नाव कापले गेले होते, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, खालील अटी पूर्ण असतील तरच अर्ज करता येतो. आपण त्या अटी पाहूयात. शेतकऱ्यांचे नाव 7/12 किंवा 8 उत्तरावर असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर आधारला जोडलेला असणे आवश्यक आहे. शेतकरी सरकारी कर्मचारी नसावा. ITR भरणारा नसावा. लक्षात ठेवा, अपात्र व्यक्तीने अर्ज केला तर अर्ज थेट रिजेक्ट होतो. पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. तसेच राज्य सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळतात. 2,000 गुणिले 3 हप्ते आणि 2,000 गुणिले 3 हप्ते थेट DBTद्वारे खात्यात जमा होतात. सर्वात सोपी पद्धत आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूयात आपण. आता सर्वात सोपी पद्धत अशी आहे. मित्रांनो, pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्याच्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर राज्य निवडा. त्याच्यानंतर आधार नंबर अधिक मोबाईल नंबर टाका. ते झाल्यानंतर OTP आपल्या मोबाईलवरती येईल. तो OTP कॉलममध्ये भरा. तो भरल्यानंतर OTP व्हेरीफाय करा. तो केल्यानंतर शेतकऱ्याची माहिती भरा. जमीन माहिती, उदाहरणार्थ 7/12 8 भरा. त्याच्यानंतर बँक खाते तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज केल्यानंतर लगेच पैसे येत नाहीत. आधी त्याची पडताळणी होते कृषी विभागामार्फत. त्याच्यानंतर मगच हप्ता मिळतो. मित्रांनो, जर समजा काही जणांना ऑनलाईन जमत नसेल फॉर्म भरायला, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, तर CSC सेंटरवरती जाऊन अर्ज भरायचा. इथे जाऊन अर्ज करू शकता. त्याच्यानंतर कोणी पैसे मागितले तर फसू नका. PM किसान अर्ज मोफत आहे. मित्रांनो, या चुका केल्यास पैसे येणार नाहीत. कृपया या चुका करू नका. जशा की KYC पूर्ण न करणे, आधार बँक लिंक नसणे, जमीन नोंद अपडेट नसणे, चुकीची माहिती भरणे. त्यामुळे अर्ज केल्यानंतर स्टेटस नक्की तपासा. शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.